नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। नागज येथे वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे कर्जाचे हप्ते वसुलीसाठी गेलेल्या एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यावर व त्यांच्या सहकार्यावर लाकडी काठी व चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। नागज ते निमज रस्त्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी चंद्रशेखर चौगुले यांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। दशरथ बिरंगले राहणार बिरंगले वाडी तालुका जत, अमोल जानकर राहणार बिरणार तालुका जत यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर मारुती चौगुले वय 29 राहणार ब्रह्मनाळ तालुका पोलूस हे मनप्पुरम फायनान्स लिमिटेड सांगली येथे गेल्या 15 महिन्यांपासून वसुली अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। काल शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर व त्यांचे सहकारी आशुतोष हे आपली मोटरसायकल घेऊन कर्जदारांना फोन करून वसुलीसाठी नागज फाटा परिसरात गेले होते। यावेळी नागज ते निमज जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना अडविण्यात आले। कर्ज वसुलीच्या कारणावरून वाद घालत दशरथ बिरंगले याने लाकडी काठीने चंद्रशेखर चौगुले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। याच वेळी अमोल जानकर याने चाकू काढून चंद्रशेखर यांना भीती दाखवली व त्यांच्या गाडीवर चाकू मारून गाडीचे नुकसान केले। या हल्ल्यात अन्य 2 अनोळखी व्यक्तींनीही चंद्रशेखर चौगुले यांना बेदम मारहाण करण्यास व सुरुवात केली व शिवाळ केली। जर पुन्हा या भागात आलात तर जीव मारून टाकीन अशी गंभीर धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली। या घटनेत चंद्रशेखर चौगुले हे जखमी झाले आहेत। या घटनेनंतर चंद्रशेखर चौगुले यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिलेली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले करीत आहेत। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।